हॅलो, मी श्रावणी. आज आम्ही इडलीचा बेत केलेला. आज म्हटलं मुली घरात सुट्टी होती, त्याच्यामुळं म्हटलं आज इडल्या कराव्या. बरेच दिवस मुली इडल्या, मम्मी इडल्या कर, मम्मी इडली कर. तर म्हटलं चला आज इडलीचा बेत करूनच टाकूया. हे मस्त बघा, पीठ किती सुंदर आलं आहे, गारवा असूनसुद्धा एकदम पीठ एकदम मस्त हलकं हलकं झालं आहे. आता म्हटलं इडली करायला घेऊया सकाळ सकाळ. मग यांना म्हटलं नारळ द्या एक फोडून. इडली म्हटल्यावर चटणीचा प्रकार आलाच. मग नारळ घेतला फोडून, आणि नारळ एवढा मोठा होता ना, पण आता त्याच्यामधलं पाणी पण थोडंसं कमीच झालं आहे. आणि त्याच्यात पाणी कमी, आणि ह्यांनी थोडंसं बाहेर पण वाया घालवलं. मग केवढंसं थोडंसं पाणी आलं, आणि मस्त असा नारळ एकसारखा दोन्ही बाजूने एकासारखाच असा कट केल्यामुळे नारळ किसायला पण मस्त होतो. आणि हे पाणी सगळं हे एकटेच पिऊन टाकले मी. हे बघा किती शुभ्र मस्त, आणि जाडीला पण मस्त आहे नारळ. आणि ते मी इडली टाकायला घेतली. तर हे आमचं खूप वर्षापासूनचं भांडं आहे इडलीचं. आता म्हटलं इडली पात्राला तेल लावून घेते, भांड्याला. इडलीच्या डिश आहेत. माझं ब्रश होतं, खूप दिवस कुठे भेटतच नाही ब्रश. आणीन म्हटलं की गेले बाजारात की विसरायला होतं. मग आता चमच्याने काम आटपून घेतलं, आणि मस्त त्या भांड्यांना तेल लावून घेतलं. सगळीकडे हाताने कसं तेल छान लागतं व्यवस्थित. हाताने तेल लावून घेतलं व्यवस्थित भांड्यांना. आणि आता इडलीचं पीठ जरा सैल करून असं एकदम पूर्ण एकजीव करून घेतलं. कारण आपण इडली करताना नंतर मीठ टाकतो, त्याच्यामुळे कसं मीठ पण टाकायचं होतं. मीठ टाकून घेतलं. मीठ असं सगळं ढवळून व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आणि मग इडली पात्रात इडल्या म्हटलं टाकू. एवढी कन्सिस्टन्सी हवी असते, एवढं घट्टपणा असेल ना इडलीला तर इडली मस्त मऊ होते. जास्त पातळ पण नको. इडल्या एकसारख्या अशा इडल्या टाकून घेऊन आता ह्या भांड्यांचा नंबर लावायला लागतो. कुठून कोणतं भांडं खाली कोणतं जाईल, एकावर एक थर लावून घेतले भांडे. आता म्हटलं चटणीची तयारी करूया. विळीचा काही वापर जास्त होत नाही आता सध्या. आपले बिटरचे प्रमाण वाढले, त्याच्यामुळे विळी बाजूलाच राहते. तिला खोबरं किसण्यापुरतं आम्ही बाहेर काढतो. मग थोडी धुवून घेतली व्यवस्थित, आणि म्हटलं आता खोबरं किसूया. चटणीसाठी खोबरं हवंच. आमच्या मुलींना चटणीच लागते, सांबार नको असतं, त्याच्यामुळं चटणीचाच बेत होता. खोबरं खवून घेतलं व्यवस्थित. नारळ चांगलाच जाडीला व्यवस्थित होता, आणि खोबरं पण एक मस्त 2 वाट्यांचं भरपूर झालं. आणि शेवटी मग जास्त किसणीवर किसलं की तो करवंटीचा आतला जो काळा भाग आहे ना, तो खोबऱ्यामध्ये येऊ नये म्हणून मग मी हे
चमच्याने सगळं होतं ते खोबरं काढून घेतलं व्यवस्थित. मग पांढरं शुभ्र खोबरं व्यवस्थित राहतं. त्यात चटणीचा पण कलर चेंज होतो. हा आमच्या शेतातला कढीपत्ता, एकदम फ्रेश कढीपत्ता आणला. आणि इडल्या बघा इथे वाफल्यात मस्त, गरम गरम इडल्या. इडल्या व्यवस्थित मग चमच्याने मी काढून घेतल्या, जरा थंड होऊ दिल्या थोडा वेळ, आणि मग चमच्याने काढून घेतल्या व्यवस्थित सगळ्या. इडल्या पण एवढ्या सुंदर झाल्या होत्या ना, रेशनचे तांदूळ वापरून केल्या, त्याच्यामुळे कशा तेल व्यवस्थित लागल्यावरती इडली चिकटत नाही भांड्याला, व्यवस्थितच येते. एका भांड्यामध्ये आमच्या 24 इडल्या, 12 इडल्या होतात. 12चं भांडं आहे ते इडलीचं. माझ्या मुलीला मोह आवरे ना, ती पहिली इडलीला हात लावून बघते कशी झाली आहे. मग इथे घेतली मी चटणी वाटायला. मग चटणीमध्ये मी फुटाण्याची डाळ थोडी घातली. फुटाण्याची डाळ घातल्यावर चटणी खूप सुंदर लागते. फुटाण्याची डाळ थोडी धुवून घेतली, कोथिंबीर, मिरची आणि मीठ असं मी मस्त वाटून घेतलं बारीक एकदम. थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये, थोडं म्हणजे जरा जास्तच घातलं, कारण थोडी चटणी पातळ असेल ना तर इडली बरोबर खायला छान लागते. चटणी आपली तयार आहे. आता इथे मी फोडणीसाठी भांडं ठेवलं आहे. तेल छान तापू दिलं आणि मग त्याच्यामध्ये टाकली मोहरी. मोहरी खूप तडतडू दिली आणि मग टाकला कढीपत्ता. मग कढीपत्ता टाकला. इथे आमचा कॅमेरामॅन असा काय पळाला आहे, तो खूप घाबरला. तो जीव घेऊन पळ सुटला कॅमेरा टाकून. नशिबाने मोबाईल पाडला नाही. इथे मी मस्त फोडणी देऊन घेतली चटणीला. हे बघा किती सुंदर फोडणी दिल्यावर चटणीची चव काय वेगळीच असते. मीठ मी आधीच टाकलं होतं, त्याच्यामुळे इथे काही मी मीठ नाही टाकलं परत. आता इथे माझ्या मुलीला होता डोसा. तिला इडली आवडत नाही, तिला डोसा आवडतो. मग त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून डोश्याचं बॅटर तयार केलं. मग थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालावं लागलं. हा आमचा डोश्याचा तवा तो गरम व्हायला ठेवला व्यवस्थित. इडलीचे पीठ असल्यामुळे थोडंसं जाडसर असतं, त्याच्यामुळे डोसा थोडासा कडकच झाला. तसा खरपूस भाजून घेतला दोन्ही बाजूनी डोस्याला, कारण आमच्या मुलीने एका बाजूने भाजलेला आवडत नाही. मग त्याला म्हटलं बटर लावून दिला.
तिला बटर लावून आवडतो. बटर लावल्यामुळे त्याची टेस्ट पण एवढी सुंदर लागत होती डोश्याची. इडलीच्या एका प्रकारापासून इडलीचं एक पीठ पण किती प्रकार होतात. उत्तप्पा होऊ शकतो, डोसा होऊ शकतो, त्याच्यात मग इडली तर होतेच, परत अप्पेसुद्धा होतात. कितीतरी पदार्थ ह्याच्यामध्ये बनू शकतात. एकच पीठ आणि अनेक पदार्थ. आता इथे आमचे सगळे इडलीवर तुटून पडलेत. हा आमचा शिवांश, त्याला तर इडली खूप आवडते. तो म्हणतो काकी मला अजून एक इडली हवी. इडली खाऊन मस्त मनसोक्त